शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। आद्य भगवान श्री शंकराचार्य गुरु की जय। सब संतन की जय। श्री कृष्णार्पणमस्तु। श्री गुरुचरणिंदार्पणमस्तु। रामकृष्ण हरी बाबा. रामकृष्ण जास्त पाणी माहिती 2 मिनिटं फक्त बोलतात तोपर्यंत. हो. कालच्या पाठामध्ये आपण आपल्याला क्रमानं अनुबंध म्हणजे काय, परत अनुबंधामुळे काय होते, अनुबंध चतुष्ट म्हणजे काय, परत मल विक्षेप व आवरण हे दोष म्हणजे काय, त्या दोषाची निवृत्ती कशी होते आणि त्याच्यापासून त्याच्यानंतर अधिकारी, अनुबंध चतुष्ट मध्ये अधिकाऱ्याची व्याख्या आपल्याला सांगितली आणि साधन चतुष्ट म्हणजे काय हेही सांगितलं. परत आपण आलो होतो विवेकाच्या लक्षणापर्यंत. म्हणजे विवेक म्हणजे काय की सत्संगतीने आत्मा अविनाशी क्रियारहित असून तद व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा ज्याचा निश्चय असतो त्या निश्चयास विवेक असे म्हणतात. इथपर्यंत काल आपण आलो होतो. वैराग्य लक्षण य लोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आणि कानाने ऐकलेले जे अनुकूल विषय भोग आहेत त्या असणाऱ्या अनुकूल विषय भोगाच्या संबंधाने त्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र त्यागाची जी इच्छा आहे त्या तीव्र त्यागाच्या इच्छेला त्या ठिकाणी वैराग्य असं म्हटलं जातं. मग ह्या ठिकाणी हे वैराग्य कधी उत्पन्न होऊ शकतं? हे वैराग्य उत्पन्न व्हायचं असेल तर अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी काय असलं पाहिजे? विवेक असला पाहिजे. मग हा विवेक असला पाहिजे, विचार असला पाहिजे. पण हा विवेक कोणत्या स्वरूपाचा असला पाहिजे याचा विचार पण आपल्याला आधी करावा लागेल. त्याच्यामध्ये ज्ञान होतं की नाही, त्याला सतसंगतीने ज्ञान होतं की नाही? ज्ञान होतंय, पण कोणतं ज्ञान होत आहे याचा आधी विचार करा. ते परोक्ष ज्ञान का अपरोक्ष ज्ञान? बरं, कोणतं ज्ञान झालं की मग त्याला अशा प्रकारचं वैराग्य होऊ शकतं? बोला, कोणतं ज्ञान व्हायला पाहिजे? परोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे. कोणतं ज्ञान व्हायला पाहिजे? मग त्याला अशा अपरोक्ष प्रकारचं अपरोक्ष ज्ञान व्हायला पाहिजे ना. त्याने काय म्हटलं? तैशी संसार या समजता जाणे जे अनित्यता तै वैराग्य दवडता पाठी लागे. कोणाच्या मागं वैराग्य दवडलं, घालून जर दिलं तर पाठी लागतं. ते संसार या समजता जाणे जे अनित्यता, हा सर्व संसार अनित्य आहे, मिथ्य आहे. म्हणून त्याचं वैराग्य कोणतं आहे माऊली म्हणतात? त्याचं वैराग्य म्हणजे तीव्रतर व शिकार संज्ञक वैराग्य त्या ठिकाणी आहे. म्हणून अशाच या ठिकाणी काय विचार केला तर त्याला अशा प्रकारचा अपरोक्ष आणि ते होऊन आणि मग त्याच्या ठिकाणी हे वैराग्य उत्पन्न होऊ शकतं. पण ज्याला मात्र अशा प्रकारचा विवेक झालेला नाही त्याच्या ठिकाणी मात्र अशा प्रकारचं वैराग्य होऊ शकत नाही. म्हणून तो वैराग्यापर्यंत जायचा असेल तर त्याला अपरोक्ष अनुभूतीचंच वैराग्य आलं पाहिजे, हे तितकंच महत्त्वाचं आहे. मग हे वैराग्य झाल्याच्या नंतर काय? आता पाया झाल्याच्या नंतर भिंत सुरू झाली, आता वरची कामं सुरू झाली. आता त्यावरती असलं काय पाहिजे? तर त्यावरती अजून मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आपल्याला. आणि मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला जसं आपण पाहतो, आपल्याला कुठेतरी मोठी श्रीमंती प्राप्त करून घ्यायची, मोठेपणा कुठेतरी प्राप्त करून घ्यायचा. हा असं मिळतो का मोठेपणा? आपल्याकडं काय असलं पाहिजे? आपल्याकडं काय तुकोबारांचा अभंग आहे की जगी मान्यता सर्व आहे, जो चाले मोठा धंदा तो बहीण म्हणते दादा दादा. असे का अभंग आहे? बाळकृष्ण महाराज आहेत का? नाही, असो, चला. मग अशा प्रकारे आपल्याकडे चांगली जर संपत्ती असेल तर मग समाजामध्ये आपल्याला मान मर्तबा मिळतो की नाही?
मान मर्तबा मिळतो. कधी मिळतो समाजामध्ये मान मर्तबा? आपल्याकडे संपत्ती असेल तर मान मर्तबा मिळतो. म्हणजे त्या संपत्तीने आपण जगात असणारं आणि हे सगळं गोष्टी मिळवू शकतो. हे सगळं जगाचं वैभव आपण मिळवू शकतो का? तिथं संपत्ती आहे ना. तसं मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता आपल्याला एक संपत्तीची आवश्यकता आहे. मग ती कोणती संपत्ती आहे? तर ती समाधी षटकाची संपत्ती आहे. म्हणून आज आपण ह्या ठिकाणी ही समाधी षटकाची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा विचार आपण ह्या ठिकाणी करणार आहे. आता हे षटकच काय म्हणलं बरं? षटक म्हणजे काय? षटक याचा विचार करताना तसं आपल्याला सहा गोष्टी षटक. 6 गोष्टी असतात, त्याला षटक असं म्हटलं जातं. जर एक असेल तर काय म्हणलं गेलं असतं? एक एक असेल लक्षण म्हणतात. त्याला केवल म्हटलं असतं. 2 असलं तर त्याला द्वि म्हटलं असतं. 3 असलं तर त्याला त्रय म्हटलं असतं. 4 असलं तर त्याला चतुर्थ म्हटलं असतं. 5 असलं तर त्याला पंचम म्हटलं असतं. आणि 6 आहे म्हणून त्याला षटक असं म्हटलं जातं. 7 असलं तर सप्तम म्हटलं गेलं असतं. म्हणून अशा पद्धतीने ही संपत्ती आहे. म्हणून आपल्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे काय असले पाहिजे? संपत्ती असली पाहिजे. कोणती संपत्ती असली पाहिजे? समाधी षटकाची शम आदी असा शब्द आला की नाही. मग शमच का बाकीचे पण त्याच्याबरोबर आहे ते? शमाबरोबर आदी काय काय आहे? दमपण आहे, समाधान आहे, तितिक्षा आहे, उपरती आहे, श्रद्धा आहे. या सर्व त्याच्यामध्ये काय आहे? शम आदी शमाबरोबर हे सर्व काही त्या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. मग आता सुरुवातीला आपण पाहायचं आहे समाधी षटक. समाधी षटकामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? शम त्या ठिकाणी पाहायचा आहे. बघा आता खाली व्याख्या वाचा वाटलं असतं. आणि आज ओंकार महाराज काय करा आता हे असंच सरळ टाकायचं की शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, हे असंच टाकायचं. सरळ सरळ त्याचे 6च्या 6 उत्तर ह्या ठिकाणी तयार करून द्यायची. बरोबर ना? आज काही जास्त कठीण सांगायची गरज नाही. आणि ते पाठ झाल्याबरोबर आपण लगेच टाकून द्यायचं, म्हणजे उत्तर पण लगेच पुढे येऊ शकतात. शम परमार्थास प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणे यास शम म्हणतात. परमार्थास प्रतिबंधक. आता हे परमार्थास, परमार्थ शब्दाचा अर्थ काय होतो बरं? कोणी सांगेल का? परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? तुम्ही म्हणता ना परमार्थ केला पाहिजे. परमार्थ करा, पण परमार्थाचा अर्थ तर जाणं काय? परमार्थाचा काय अर्थ होतो बरं? बोला, कोण सांगू शकता? बोला, कोण जाणतं? ओंकार महाराज माईक ओपन केलं, बोला काय? माईक ओपन आहे म्हणून म्हटलं मी तुमचा. कोणाला येतो? नसेल तर ठीक आहे. परम म्हणजे श्रेष्ठ. हा तर ज्ञानेश्वरीमध्ये विचार केला की नाही आपण. आणि अर्थ, किती प्रकारचे अर्थ असतात? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. याच्यामध्ये श्रेष्ठ अर्थ कोणता आहे? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. याच्यामध्ये श्रेष्ठ अर्थ कोणता आहे? मोक्ष. मोक्ष हा श्रेष्ठ अर्थ आहे. बरोबर की नाही? धर्म, अर्थ, काम हा मिळालाच पाहिजे असा कुठं आग्रह आहे का? साधू संतांनी काय आग्रह केला का? त्याने काय आग्रह केला? मोक्ष सायुज्यता वरा हेची करा बापानो. नामदेव महाराजांनी काय अपेक्षा केली? मोक्ष सायुज्यता ही प्राप्त करून घ्या. परमार्थ महाधन. कोणतं परमार्थ महाधन? मोक्ष स्वरूपाला प्राप्त करून घेणं हे सगळ्यामध्ये मोठं असणारे काय आहे? महाधन. आणि तेच आपण जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. बाकीचं प्राप्त झालं आणि नाही झालं तर ते काय आहे? गौण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, ते अवांतर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, आणि मोक्ष त्या ठिकाणी परमप्रयोजन सांगितलेलं आहे. हा, तर अशा पद्धतीनं याला काय म्हणायचं? परमार्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे मोक्ष. त्या मोक्षाची प्राप्ती करून घेणं यालाच त्या ठिकाणी परमार्थ असं म्हटलं जातं. त्या असणाऱ्या परमार्थाला प्रतिबंधक. प्रतिबंध करणं म्हणजे काय करणं? अडवणं. तिकडं तिकडं न जाऊ देणं. कशाला न जाऊ देणं? परमार्थाकडे परमार्थाकडे न जाऊ देणं. परमार्थ करू न देणं.
कोण अशा प्रकारचं त्याला पारमार्थाला प्रतिबंध करत आहे बरं? आहे की नाही? तर कोण पारमार्थाला प्रतिबंध करतं म्हणजे मोक्ष स्वरूपाला प्राप्त करून घेण्याकरता कोण त्याला प्रतिबंध करतं? तर स्वाभाविक विषय वासना. ह्या स्वाभाविक विषय वासना ह्या कुठं असतं बरं? स्वाभाविक विषय वासना एका जन्माच्या आहेत का अनेक जन्माच्या आहेत बरं? करा बरं विचार. या वासना एका जन्माच्या आहेत का अनेक जन्माच्या आहेत? अनेक जन्माच्या ह्या. अनेक जन्माचे. हा, असं थोडं थोडं बोला म्हणजे बोललं म्हणजे मला कळतं का तुमच्या लक्षामध्ये येतं अशा पद्धतीनं. म्हणजे ह्या अनेक जन्मामध्ये काय आहे असणाऱ्या स्वाभाविक विषय वासना त्या ठिकाणी असतात आणि त्या स्वाभाविक विषय वासना म्हणजे शरीर बदललं, कोणतं शरीर बदलत आणि कोणतं शरीर बदलत नाही बरं? सांगा. आज योगेश महाराजांनी काल बरंच मला पाठवलं होतं. सांगा महाराज, कोणतं शरीर बदलतं आणि कोणतं शरीर बदलत नाही बरं? येतं का लक्षात? स्थूल शरीर बदलतं, हम्म. सूक्ष्म शरीर बदलतं. बदलत नाही. हा, बरोबर का नाही? स्थूल शरीर जे आहे का नाही, कोणतं स्थूल शरीर तुम्हाला आता जे दिसतं का नाही, तुम्हाला कोणतं प्रतीतीला येतं? तुम्हाला हे असणारं हाडामासांचं अस्थि मेद स्थूल. रचा आहे का नाही, अंग उपांग ह्या सगळ्यांनी तयार झालेलं असणारं हे स्थूल शरीर असतं. हे शरीर काय होतं प्रत्येक जन्मामध्ये आणि ते अशा प्रकारे काय होतं बदलत राहतं. मग शरीर बदललं पण त्या शरीरामध्ये असणारं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण बदलतं का? ते अंतःकरण बदलत नाही. आणि जसं सोपा मुद्दा घ्या. तुमच्याकडे सिम कार्ड घेतलेलं किती वर्ष झालं? सिम कार्ड बऱ्याच वर्षाचं आहे ना. मोबाईल किती झाले आतापर्यंत? मोबाईल तर बदलले सारे पण सिम कार्ड काय होतं तेच होतं. मग ते सिम कार्ड जसं असतं की नाही तसंच आणि मोबाईल त्यामध्ये आपले बदलत राहतात. त्याचप्रमाणे हे स्थूल शरीर आपले काय होतात बदलत राहतात. कोणती पण शरीर आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. अशा प्रकारची शरीरं बदलतात आणि त्या शरीरामध्ये जर बदल झाला तर त्या शरीरामध्ये असणारं जे अंतःकरण आहे, अंतःकरण याचा पण अर्थ आपण पाहिला होता. अंतः म्हणजे आत आणि करण म्हणजे जाणण्याचं किंवा ते ज्ञान होण्याचं ते काय आहे साधन त्या ठिकाणी आहे. मग ते अंतःकरण असतं की नाही ते अंतःकरण तसंच असतं आणि त्या अंतःकरणामध्ये असतात काय स्वाभाविक विषय वासना. ह्या स्वाभाविक विषय वासना म्हणजे काय एक उदाहरण देऊन सांगतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येऊ शकतं. काय होतं एक दिवस आहे ना त्या ब्रह्मदेवाच्या त्या लोकाला आणि वाद सुरू झाला. तिथं काही सज्जन लोक होते आणि काही दुर्जन लोक होते आणि तिथं वाद सुरू झाल्याच्या नंतर ते सज्जन लोक होते ते स्वाभाविकपणे ब्रह्मदेव म्हटला की ह्या सज्जनांना परत अशा प्रकारचा मनुष्यदेह प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून हे मनुष्य देहाला जातील. आणि दुर्जन होते ना ते म्हणले आम्हाला सुद्धा मनुष्य देहालाच जायचंय. ते म्हटले अरे बाबा तुम्हाला मनुष्य देहाला पाठवता येणार नाही कारण तुम्ही त्या जन्मामध्ये कोणती कर्म केलेली आहे गाढवाप्रमाणे कर्म केलेले आहे. तुम्ही तत्वज्ञान जर समजून घ्यायचं किंवा हे पाठ समजून घ्यायचं पण तुम्ही याला महत्त्व दिलं का कामाला महत्त्व दिलं? तुम्ही सतत खंतीतेनं करा पुढे होणे गाढव कुत्रा. तुम्ही हे गाढवासारखे जर कर्म करत राहिले मग तुमच्या अंतःकरणामध्ये कोणती वासना आहे गाढव कर्माची. मग तुम्हाला मनुष्य देहाला पाठवलं तुम्ही काय करशाल? तुम्ही मोक्ष प्राप्त करून घ्याल का गाढवासारखे कर्म कराल? तुम्ही स्वाभाविकपणे काय करणार स्वाभाविक विषय वासना कोणते आहेत गाढवासारखे कर्म करायचे. मग जर अशा प्रकारची गाढवासारखे कर्म करत असाल आणि मनुष्य देहाला जर जात असाल तर कशाला तुम्हाला मनुष्य देह प्राप्त करून घ्यायचा? अजिबात होणार नाही. मग काय करा तुम्ही गाढवाच्या देहाला जा. पण त्याने ऐकायला सुरुवात नाही केली. ते म्हणले जमणार नाही. मग तुम्ही वाटलं तर एक करा म्हणे काय तुम्ही आम्हाला गाढवासारखेच कर्म करायला लावा पण कोणत्या शरीरामध्ये लावा मनुष्य देहामध्ये लावा. शेवटी नाही हा नाही करता शेवटी त्यामध्ये त्यांचं सबमिट झालं आणि अशा पद्धतीनं ठरलं की तुम्ही मनुष्य देहातच राहाल पण कर्म कोणते कराल गाढवासारखे. मग मनुष्य आहेत का नाही आता आणि ते कर्म करतात की नाही कोणती कर्म करतात गाढवासारखी कर्म त्या ठिकाणी करतात आणि त्यांचा स्वभाव मात्र जातो का? ते मनुष्यच असतात. त्याला किती जरी सांगितलं तर स्वभावामध्ये बदल होतो का? स्वभावामध्ये काही बदल होत नाही. का बरं बदल होत नाही? तुकोबरा आहे तर अगदी स्पष्ट बोलले. काय म्हटले तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावे तुम्ही रागू नको लोक. का बरं? स्वभाविक करावे काय कोणी एखाद्याचा जो स्वभाव असतो त्या स्वभावाला काही औषध आहे का? स्वभावाला काही औषध नाही. त्याचा तो स्वभाव असतो की नाही अनेक जन्माच्या अंतःकरणामध्ये असणारा विषय वासनामध्ये असा स्वभाव तयार झालेला असतो की
तो स्वभाव त्याला पारमार्थाला काय करतो, नेहमी आडवा येत असतो. तुम्हाला प्रमाण आठवतं का? काहीतरी तुकोबरांचं तो का म्हणे नाड पाप टाके हिता आड. हित म्हणजे काय, परमार्थ करण्यामध्ये हे काय करतं, हे जे त्याचं पाप असतं ना, हे पाप अनेक वेळा वारंवार काय होतं, समोर त्या ठिकाणी येत असतं. आणि हे पाप कुठं असतं, अनेक जन्माचं अशा प्रकारचे त्याच्या अंतःकरणामध्ये हे पाप असतं. आणि हे पाप मात्र त्याला काय करतं, परमार्थाला प्रतिबंधक असतं. किंवा तुका म्हणे कर्म बळीवंत गाडे आणि सर्व निधी मागे पुढे तया. इतकं त्याचं कर्म, कोणतं कर्म, हे असणारं पापकर्म, हे याला काय करतं, सर्व निधी म्हणजे त्याला मागही सरू देत नाही आणि पुढेही सरू देत नाही. का, ते अंतःकरणामध्ये अनेक जन्माचं असल्या कारणाने त्याला अशा प्रकारे ते आणि त्या असणाऱ्या परमार्थाला प्रतिबंध करणारं आहे. म्हणून आता ह्या ठिकाणी काय पाहायचं आपल्याला, की ह्या ठिकाणी अशा प्रकारे परमार्थास प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषय वासनांचा काय करायचा, अंतःकरणामध्ये निग्रह करायचा. आता हे अंतःकरणामध्ये निग्रह करायचं म्हणजे कसं निग्रह करायचा, कसं त्याला थांबवायचं. जसं तो राजा होता ना, आणि त्या राजाने काय नियम केला होता, की आमच्याकडे अशा प्रकारची ही शेळी आहे का नाही, ही बकरी आहे. मग काय करायचं, या बकरीला अशा प्रकारे तुम्ही चारून आणा. म्हणजे काय, ती बकरी आहे का नाही, संध्याकाळी इथं आल्याच्या नंतर तिनं काहीच खाल्लं नाही पाहिजे. तुमच्या लक्षात येतं सगळ्यांच्या, तिनं काही खाता कामा नाही. सगळे जायचे हे का नाही, आणि सगळे त्या बकरीला काय करायचे, आणि चारून आणायची, जोगवून आणायची. पण संध्याकाळी राजाने हिरवा असा चारा दाखवला की बकरी काय करायची, बकरी परत ते खायला सुरुवात करायची. हिरवा चारा भांबावे पशु. तसं आपलं मन सुद्धा किती त्याला दिलं तरी पण ते समाधानी होतं का, होत नाही. मग काय करायचं, त्याला तिकडून मारायला सुरुवात करायची. जसं त्या बिरबलाने काय केलं तर माहिती ना, त्या बिरबलाने ती शेळी होती ना बकरी, त्या बकरीला चारा खायला लागली का लगेच हातामध्ये काठी दाखवायचा. हातात काठी दाखवली आणि ती खायला लागली का तोंडावरती मारायचा. तसं आपण काय करायचं, हे मन आहे की नाही, हे अंतःकरणामध्ये हे विषय वासना निर्माण होतात की नाही, मला मिळालंच पाहिजे, लगेच काय करायचं, मारायला सुरुवात करायची आहे की नाही. अशा प्रकारे मारावरती याला. आणि त्या जसं बिरबलाने काय केलं होतं, त्या शेळीला दिवसभर काहीच खाऊ दिलं नाही. आणि संध्याकाळी जेव्हा ती राजाच्या दरबारात आली आणि राजाने असं हिरवा चारा दाखवला, इकडून याने काय दाखवली, काठी दाखवल्याच्या नंतर तिला खायची इच्छा झाली का, खायची इच्छा असली तरी पण इच्छा मूड झाली का नाही. का, ती काठी, कोणती काठी बरं, तुकोबरायांच्या हातामध्ये कोणती काठी आहे, विवेकाची काठी. विवेकाची. हे लक्षात ठेवायची. ह्या विवेकाच्या काठीनं सतत मारायला सुरुवात करायची, बरोबर आहे की नाही. सांगत राहायचं, मिष्टान्नाची गोडी जिभेच्या आगरी, मसक भरल्यावरही स्वादिनेने. तुम्हाला काही गोड पदार्थ आवडतात की नाही, फार आवडतात. बरं कुठपर्यंत आवडतात, एखाद्याला पेढा आवडता असेल की नाही, मग तो पेढा त्याला जर म्हटलं तुला पेढा आवडतो, किती पाहिजे पेढा, तुम्ही म्हटलं किती द्याल तेवढे पेढे खातो मी. किती पेढे खाऊन खाईल बरं तो, खायचं जरी झालं तर. समजा त्याच्या पोटामध्ये वाव नसेल, जागा नसेल, तो पेढा खाईल का. तो स्वाभाविकपणे म्हणू शकतो की आता बस, आता पेढा मला काही आवडत नाही. का बरं आवडत नाही, पेढा गोड नाही का, पेढा गोडच आहे, पण का, मसक हे भरलं नाही एकदा आहे का नाही, हे चामडं भरलं नाही एकदा, मग अशा पद्धतीनं त्याला ते गोड लागत नाही. म्हणजे हे आपलं विवेक करायचा की ह्याच्यात किती गोडी आहे, किती काळ गोडी आहे, अशा पद्धतीनं त्याला काय करायचं, त्याच्यात प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून अशा स्वाभाविक आणि विषय वासना. पण काही ठिकाणी परमार्थाला सुद्धा वासना अनुकूल असतात आणि काही ठिकाणी परमार्थाला ह्या वासना प्रतिकूल असतात. जर मन आपलं म्हणत असेल चला तमाशाला, तर जायचं का तमाशाला, ती कोणती वासना आहे, ती विषय वासना कशी आहे, पारमार्थाला प्रतिबंधक आहे. आणि हेच मन जर तुम्हाला म्हणत असेल चला आता पाठ करून घ्या, चला आता परमार्थ करू, मग ही वासना चांगली आहे का वाईट आहे, ही अनुकूल आहे का नाही. मग अशी जर वासना निर्माण होत असेल तर ही वासना अंतःकरणामध्ये असलेली चांगली. आणि जी वासना परमार्थाला प्रतिबंधक आहे त्या वासनेचा काय करायचा, स्वाभाविकपणे अंतःकरणामध्ये निग्रह करायचा. कारण माऊली काय म्हणले, तोची तू जाणं योग निष्ठेशी कारण. कोण, जयाचे
जयाचे विषय सुखी अंतकरण झकवेना. झकवेना म्हणजे फसेना. कोणाचं? विषय सुखाने ज्याच्या अंतकरणामध्ये विषय सुखाने ज्याचं अंतकरण फसलं जात नाही तोच काय आहे? योग निष्ठेला कारण आहे. म्हणून माऊली परत बघा आता त्या दुसऱ्या अध्यायामध्ये हा विषय उलट जास्त बारकाईने आलेला आहे. ते म्हणले एरवी बाह्य विषय तरी नाही परी मनाशी जरी होईल काही. आता बाह्य विषय तुमच्याकडे आहे का? बाह्य विषयाचा भोगण्याचा हेतू आहे का? नाहीये. म्हणजे बाह्य विषय भोगत नाहीये, पण अंतःकरणामध्ये मात्र भोगण्याची इच्छा होती. बरोबर की नाही? मग हा बाह्य विषय असू द्या पण अंतःकरणामध्ये नसला पाहिजे. जर अंतःकरणामध्ये जर असेल तर मग काय होईल? तरी तरी साधनपेटी पाहिली संसार असे. म्हणजे संसार म्हणजे दुःख. त्याला साध्यंतोचे म्हणजे काय? सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे दुःख आहेच का नाही? कुठं आहे? बाहेर विषय भोगत नाहीये पण अंतःकरणामध्ये भोगायचं काम सुरू आहे का नाही? जर त्याच्या अंतःकरणामध्ये असा विषय भोगायची इच्छा जर असेल तर काय समजायचं? याला सुरुवातीपासून जन्माला आल्यापासून आणि शेवटपर्यंत भले तो पारमार्थिक असू द्या पण काय करतोय? दुःखच त्या ठिकाणी भोगणारा आहे. म्हणून आणि हे दुःख किती बरं? पुढच्या वया बघा बरं. जरी हृदय विषय स्मृती तरी निसंगाही आपिजे मूर्ती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. कोणती मूर्ती प्रगटे? अभिलाषा, इच्छा, अपेक्षा. काय? जरी हृदय विषय हृदयामध्ये काय हृदय म्हणजे अंतकरण. अंतकरणामध्ये विषयाचं नुसतं स्मरण झालं तर काय होईल? त्याच्या संगे काय? हृदय एरवी तो जरी हृदय विषय स्मृती तरी निसंगाही संगती संगे प्रगटे मूर्ती अभिलाषाची. मग काय होतं? त्याच्यातून काम निर्माण होतो. आहे की नाही? जिथं काम उपजला तिथं क्रोध आधीची आला. म्हणजे जिथं काम निर्माण होतं की नाही, जिथं काम उत्पन्न होतं की नाही, इच्छा उत्पन्न होते की नाही, मग ती इच्छा पूर्ण जर झाली नाही तर क्रोधाचं बिराड आधी येऊन थांबतच की नाही त्या ठिकाणी. आपल्याला एखादी इच्छित वस्तू मिळाली नाही आपल्याला राग येतो की नाही, क्रोध येतो की नाही. राग म्हणजे प्रीती होतो पण इथं रागच धरा. म्हणजे अशा पद्धतीनं जिथं काम उपजला तिथं क्रोध आधीची आला आणि क्रोध असे ठेवला समोह जाणे. त्याला पूर्णपणे तो मोहाने त्या ठिकाणी काय होतं? ग्रस्त होतो. मग एकदा समूह झाल्या तो मोहित झालाय व्यक्ती. बरोबर की नाही? पुढं काय? समूह झाल्या व्यक्ती तरी नाशे पावते स्मृती. चंदवाते ज्योती आहत जैसे. हा मग ती ज्योत आहे का नाही आणि मोठा सोसाट्याचा वारा सुटला तर काय होतं बरं? ज्योत विजून जाते त्या ठिकाणी. कशामुळं बरं? समूह झाल्या व्यक्ती. तो अशा प्रकारे मोह निर्माण झाला की त्याची स्मृती का नाही ती स्मृती त्याची त्या ठिकाणी काय होते? पूर्णपणे नष्ट होते. मग ऐसा स्मृती भ्रंशू घडे. ते ऐसा स्मृती भ्रंशू घडे मग बुद्धी सर्वता अवघडे. म्हणजे ती बुद्धी ज्ञान करून घेते का नाही ती काय करते? अवघडून पडते. तिला निर्णय करता येतो का? तिला निर्णय पारमार्थ तर होऊ शकत नाही पण बाकीचा सुद्धा काही गोष्टीचा निर्णय पूर्णपणे करता येत नाही. म्हणून ऐसा स्मृती भ्रंशू घडे मग बुद्धी सर्वता अवघडे. ते समूळ हे उपडे ज्ञान जात. हे जे ज्ञान झालं का नाही हे ज्ञान काय होतं बरं आपल्याला? हे ज्ञान आपल्याला तारून नेणार आहे पण त्याने काय होतं? समूळ म्हणजे मुळासहित हे ज्ञान काय करतं? संपूर्णपणे उखडून पडतं. म्हणून ऐका अर्जुना विस्फुलिंग लागे इंधना तो प्रौढ झाली त्रिभुवना पुरुषके. एवढी अग्नी आहे का नाही? थोडीशी जरी अग्नी असेल तर ह्या सगळ्या त्रिभुवनाला जाळू शकत नाही का? सगळ्याला. तसं हे एवढं विषयाचं स्मरण आपल्या अख्ख्या जीवनाचा नाश नाही करू शकत का? आपल्या अख्ख्या जीवनाचा काय करतं? नाश त्या ठिकाणी करू शकतं. मग त्याच्यासाठी पर्याय पुढे दिला बघा. ते तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय वाहे मन तरी ऐसने हे पतन घेऊस येते. तर एवढं हे पाप आपल्याला काय करतं? शोधत येत असतं. आहे की नाही? म्हणून विषय हे आगवे सर्वता मनोनी सांडावे मग राग द्वेष अवघे सांडतील असंच काहीतरी म्हटलं. बरोबर ना? पार्थ आणि काही राग देश स्वभावे नाशतील. अशा प्रकारे हे राग द्वेष काय होतील? नष्ट होतील. म्हणून पार्थ आणि काही एक जरी नाशिले राग द्वेष मग नष्ट झाले तर मग काय? मग नंतर भोगले तरी तू त्या ठिकाणी चालू शकतात. बघा बरं ज्ञानेश्वरीमध्ये किती बारकाईने वर्णन आलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीनं काय करायचं? या परमार्थाला प्रतिबंधक असणाऱ्या अंतःकरणामध्ये कोणत्या जन्माच्या? अनेक जन्माचे आहे म्हणून स्वाभाविक म्हटलेले. एका जन्माचे म्हणलं तर स्वाभाविक म्हणलं असतं का?
नाही, अनेक जन्माच्या विषय वासना अंतःकरणामध्ये आहेत आणि त्या पारमार्थाला प्रतिबंध करणारे आहेत. त्या विषय वासनाचा काय करायचा? अंतःकरणामध्ये निग्रह करायचा. काय निग्रह करायचा? का हे विषय आपल्याला काय करणार आहे? पातक निर्माण करणार आहे, अधोगतीला घेऊन जाणार आहे. म्हणून काय करायचं? आपल्याला जेवढं मर्यादित आहे, जेवढं गरजेचं आहे. धरणामध्ये पाणी किती साठवता? काहीतरी मर्यादा ठेवून साठवता ना. बस मग आपल्याला किती लागतं बरं? जितकं मर्यादित आहे, जितकं गरजेचं आहे त्यावढाच त्याचा स्वीकार करायचा, त्यापेक्षा अधिक स्वीकार करायचा नाही. हे आणि याच्यासाठीच परमार्थाला हे प्रतिबंधक आहे. त्याचा अशा पद्धतीनं अंतःकरणामध्ये पूर्णतः निग्रह करावा. यालाच काय म्हणायचं? शम असं त्या ठिकाणी म्हणायचं. ठीक आहे. पुढे पहा. दम. आता हा शम म्हणजे काय? शम म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं? ओंकार महाराज शमाला मननिग्रह. मनोनिग्रह, मनाचा निग्रह करणे, असा त्याला थोडक्यात अर्थ होऊ शकतो. असं कंसामध्ये लिहून ठेवा, मनोनिग्रह. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा पहा. दम. दम बघा बरं का. दम म्हणजे काय बरं? तुम्हाला दम शब्दाचा अर्थ लगेच कळतो ना. एका दमातगार, असा दमातगार झाला पाहिजे. कोण दमातगार झालं पाहिजे? हे इंद्रिय हे दमात काय झाले पाहिजे? गार झालं पाहिजे. आणि दादांच्या शब्दात काय अर्थ होतो? धमक असली पाहिजे, आहे का नाही? काय आपल्या इंद्रियांना जागेवर आणण्याची काय दम म्हणजे धमक असली पाहिजे. हे कोणाचं काम त्या ठिकाणी नाही. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येरा गाबाळ्याचे काम नाही, आहे का नाही? येरा गाबाळ्याचे म्हणा आणि तिथं बगळ्याचे म्हणलं तरी चालेल का नाही? हे परमार्थात तयार झालेले बगळे यांचं मात्र या ठिकाणी काम नाही. काही काही गोष्टी आपल्याला जर लागल्यासारख्या होत्यात, आहे का नाही? लागल्यासारखं म्हणजे सांगणारच कधी कधी लागल्यासारख्या होतात. त्या बाकीच्यांना किती लागल्यासारखं होतं असं त्याचं त्याला माहिती. असं दंपा. चक्षुरादी बाह्य इंद्रियास परमार्थास प्रतिबंधक अशा विषय वासनापासून आवरणे यास दम म्हणतात. चक्षुरादी बाह्य इंद्रिय हे परमार्थास प्रतिबंधक आहेत. अशा विषयांपासून त्या चक्षुरादी इंद्रियांना आवरणे यास दम असे म्हणतात. आता अंतःकरण कुठं होतं? बाह्य होतं का आत होतं? आत होतं, आहे का नाही? आणि चक्षुरादी कुठे येते? बाहेर, आहे का नाही? हे तर सरळ आहे ना. म्हणजे बाह्य हे असे आता इथून पुढे आपल्याला एक एक शब्दाचा असंच विचार करायचा आणि याच्यात काही लगेच असं लिहून ठेवायची पण काही गरज नाही पडत. कारण वारंवार कानावरती आपल्याला ते पडणार आहेचे. म्हणून काय होतं? चक्षुरादी म्हणजे चक्षुरादी म्हणजे किती आले त्याच्यामध्ये? चक्षुरादी म्हणजे चक्षु म्हणजे काय? कान, आहे का नाही? चक्षुरादी म्हणजे डोळे, आहे का नाही? एवढं तरी लक्षात आलं पाहिजे. म्हणजे चक्षु म्हणजे डोळे, अजून काय? चक्षुर इंद्रिय, त्वग इंद्रिय, कर्णी इंद्रिय, अजून काय? घ्राण इंद्रिय, रसन इंद्रिय, हे काय? ज्ञान इंद्रिय आहेत. आणि अजून कोणती इंद्रिय आहेत? कर्म इंद्रिय. मग कर्म इंद्रियाचा निग्रह करायची आवश्यकता आहे का? कर्म इंद्रियाची काही आवश्यकता नाहीच पडत, बरोबर ना? ते कर्मेंद्रिय आपापल्या ठिकाणी कर्म होतच राहतात, आहे का नाही? उपस्थ, गुद, हात, पाय, हे काय? हे कर्मेंद्रियात ज्ञान असतं का? ती ज्ञानेंद्रिय नाहीचे. मग आवरायच्यात कोणते आपल्याला इंद्रिय? आपल्याला फक्त या ठिकाणी जी ज्ञानेंद्रिय आहेत म्हणजे जे ज्ञानाचा विषय होऊ शकतात अशीच ज्ञानेंद्रिय आपल्याला आवरायची आहेत. मग कर्मेंद्रिय नाही आवरली तरी काही हरकत नाही. म्हणजे 5 इंद्रियांची सूट दिली असं समजून घ्या. आता किती इंद्रिय आवरायच्यात आपल्याला? 5च इंद्रिय आवरायच्यात. कोणकोणते 5 इंद्रिय आवरायच्यात? रूपाचं ज्ञान कशाने होतं? डोळ्यांनी. डोळे, कान, नाक, हा, रूपाचं जीभ, कानाने होतं का रूपाचं ज्ञान? रूपाचं ज्ञान डोळे डोळ्याने होतं, आहे का नाही? आणि मृद आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. मृद आहे, हे मवी आहे, हे कठीण आहे का नाही? हे ज्ञान कशाने होतं आपल्याला? मृद आहे, हे मवी आहे, हे कठीण आहे. कोणते इंद्रिय? हा, स्पर्श म्हणजे कोणतं इंद्रिय? त्वग इंद्रिय. त्वचा म्हणजे त्वग इंद्रिय. अशा पद्धतीने, आहे का नाही? या त्वग इंद्रियाने काय होतं आपल्याला? अशा प्रकारे ते कठीण आहे का मऊ आहे याचा महाराज माहित चालू. ठीक. त्वग इंद्रिय झालं, चक्षुर इंद्रिय झालं,
अजून सुगंध आणि दुर्गंध हे कोणते इंद्रियाचं कार्य आहे? घ्राणेंद्रियाचं कार्य आहे का नाही? हा आणि तैसाचे द्विदु रसू म्हणजे हे आंबट आहे, हे गोड आहे, हे कोणते इंद्रियाने कळतं आपल्याला? जीवा आहे का नाही? त्यालाच काय म्हणायचं? रसन इंद्रिय त्या ठिकाणी म्हटलं जातं आपल्याला. अजून कोणतं राहिलं आपल्याला? कोणते इंद्रिय राहिलं बघा बरं? कर्णेंद्रिय राहिलं आहे का नाही? मग हा कानाने आपल्याला काय कळतं? देखील शब्दांची व्याप्ती आहे की नाही? त्या शब्दाच्या माध्यमातून आपली कधी निंदा होते, कधी आपली स्तुती होते. हे कशाने कळतं आपल्याला? कर्णेंद्रियाने त्या ठिकाणी कळतं. तर हे असणारे जे 5 इंद्रिय आहेत, या 5ही इंद्रियांना काय करायचं? अशा पद्धतीनं आपण आवरण्याचं काम करायचं. म्हणून आता ह्या ठिकाणी जसं ते पारमार्थास प्रतिबंधक मन होतं ना, अंतःकरण होतं ना, तसं हे 5 प्रकारचे असणारी इंद्रिय चक्षुरादी हे बाह्य इंद्रियास ते काय करतात? बाह्य इंद्रिय पारमार्थास प्रतिबंधक आहेत असं अशी व्याख्या होईल ना? कुठे गेले ओंकार महाराज? बोला ना. हा ते काय आले काय गेले, पडदा दिसतो पडदा दिसत नाही, मग ते हे होतं जरा थोडं. हा बघा इथं चक्षुरादी बाह्य इंद्रिय हे पारमार्थास प्रतिबंधक आहेत अशी ओळख व्हायला पाहिजे ना. हे पारमार्थास प्रतिबंधक आहे अशा विषयांपासून, अशा इंद्रियांना विषयांपासून आवरणे असं व्हायला पाहिजे. नाही हं? पहा, आपल्या याच्यामध्ये ना कॉमा घ्यावा लागेल. कुठं? चक्षुरादी बाह्य इंद्रियांस या ठिकाणी स्वल्पविराम घ्यायचा. हा मग त्याच्या पुढे असं करावं लागेल, चक्षुरादी बाह्य इंद्रियांस, नंतर परमार्थास प्रतिबंधक अशा विषय वासनांपासून आवरणे. हा हे पारमार्थास प्रतिबंधक आहेत. म्हणजे मी आपण जरा थोडं जास्त करून सांगितलं ना. बरं आहे, ठीक आहे, असंच आहे. हा तसं केलं तरी चालेल, पण मग ते जास्त होतं ना. जास्त होतं म्हणजे मग ती व्याख्या लक्षात येते आपल्या. बरोबर, तसं करतो. ही व्याख्या असं जर विस्तार केलं का, मग त्याचा अर्थ आपल्याला व्यवस्थित कळू शकतं. आता वरती त्याने वैराग्य लक्षण केलं, ते वैराग्य लक्षण हे काही लक्षात येत नाही, पण असं जर केलं तर हे लक्षात येऊ शकतं ना, असं मला म्हणायचं होतं. बघा तुम्ही निर्णय करा त्याच्यावरती, ठीक आहे ना. बर, मग हे चक्षुरादी म्हणजे पंचज्ञानेंद्रिय आहेत. आता याच्यात असं बघा, त्याला असं एक फाटा फुटू शकतो की ही इंद्रिये परमार्थास प्रतिबंधक मी नाही पण म्हणू शकतो. हा त्याच्यातल्या वासना, हा त्या इंद्रियांच्या विषय वासना हा त्या प्रतिबंधक आहे परमार्थाला. बरोबर आहे ना. इंद्रिय नाही म्हणू शकत ना. हा इंद्रियाच्या ठिकाणी वासना असतात का? इंद्रियांच्या ठिकाणी नाही वासना, पण ज्या दुसऱ्या आहेत अंतःकरणात आहेत वासना. मग तो झालं वरती तुम्ही केलं ना शम, ते शम केलं ना. आणि ते सगळे साधनं एकमेक, त्या सगळ्या साधनांचं इथं एकच म्हणलं का शमाधी षटक, अनेक म्हणलं, 6 म्हटलं, एकच साधन म्हटलं खाली. म्हणजे त्या शमामध्येच बाकीच्या सगळ्यांचा अंतर्भाव आहेतच ना. बरोबर ना. मग आता कसं काय करायचं? मग आता तसं करण्यापेक्षा आहे ना, फक्त हे चक्षुरादी बाह्य इंद्रिय आहे का नाही, हे पारमार्थाला काय करतात? प्रतिबंध करतात. अशा विषय वासनांचा अंतःकरणामध्ये काय करायचा? विषय वासनांचं नाही, ह्या इंद्रियांना विषयांपासून आवरणं, यालाच काय म्हणायचं त्या ठिकाणी? दम असं त्या ठिकाणी म्हणायचं. मग ह्या इंद्रियांना काय करायचं? ह्या इंद्रियांना आपापल्या गोलकाच्या ठिकाणी स्थिर करायचं. बरोबर की नाही? मग ह्या इंद्रियांना आपापल्या गोलकाच्या ठिकाणी स्थिर करायचं. म्हणजे कसं काय स्थिर करायचं बरं? काय याच्यासाठी काही पर्याय आहे का? तर सरळ सरळ पर्याय तुकोबाने पर्याय सांगितलं की नाही आपल्याला? तुम्ही ऐका रे कान. कोणाचं कानाने काय ऐकायचं? माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही डोळे घ्या सुख, पहा विठोबाचे मुख. हा मना तेथे धाव घे, राई विठोबाच्या पायी. अजून काय? चला हात पायी ह्याची कामं करा, नमस्कार माझा विठोबाशी. हे सगळे उदाहरणं पाहायला मिळतात की नाही? म्हणजे हे, आणि हा विठोबा कुठे आहे बरं? हे चैतन्य कुठे? आपल्या अंतःकरणामध्येच ते वास करतं ना. आपल्या अंतःकरणामध्ये वास आहे. मग इंद्रियाने कुठं रमायचं बरं? मला वाटतं 6व्या अध्यायामध्ये वर्णन आलं होतं, 4थ्या अध्यायापासूनच वर्णन आलं की इंद्रियाने कुठं जायचं? बाकीचे म्हणजे आजी श्रवण इंद्रिया पाहली, अशी सोबी ना, आजी सर्व इंद्रिया पाहली, म्हणजे आज कर्ण इंद्रियांना भाग्य उदयाला आलेलं आहे. 4थ्या अध्यायामध्ये आपण हे
पाहिलं होतं. हा प्रस्तावना होत्या त्याचे. हा. आजी श्रवणेंद्रिया पाहिले, हा. जे येणे गीता निधान देखिले, हा. आता स्वप्नाचे हे चुकले साचा सरीसे. आता स्वप्नाचे हे तुकले साच, आता हे स्वप्नच काय तुकले तुलनेला आलं काय ते साचा सरसे, अशा पद्धतीनं ते खरोखर योग्यतेला आलेलं आहे. आपण ते आणि 6व्या अध्यायामध्ये पण ते वर्णन आलेलं आहे त्या ठिकाणी. किंवा तुकोबराय सुद्धा म्हणतात, माझ्या इंद्रियाचे लागले भांडणं. माझ्या इंद्रियांमध्ये काय भांडण झालेलं आहे, कशाला? विषय भोगायला का पारमार्थाचं परमात्म्याचं दर्शन घ्यायला? तर परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता माझ्या इंद्रियांमध्ये अशा प्रकारचं काय लागलेलं आहे, भांडण लागलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्या इंद्रियांमध्ये सुद्धा काय झालं पाहिजे, भांडण लागलं पाहिजे. कोणतं भांडण लागलं पाहिजे? परमात्म्याचं दर्शन करण्याकरता आपल्या इंद्रियांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं भांडण लागलेलं पाहिजे. कारण हे इंद्रिय काय करतात, आपल्याला परमार्थाला प्रतिबंध करतात ना, या इंद्रियालाच परमार्थ करायला पाठवायचं. माऊली म्हणतात की नाही, येथ नेनवया ह्याची कारण, जे इंद्रिया आधीनपण, जे आकळीचे अंतकरण म्हणून भ्रमे, म्हटलं की नाही सरळ सरळ, येथ नेनवया म्हणजे त्या आत्मस्वरूपाला जाणण्याकरता हे इंद्रिय काय करतात, विषयाच्या ठिकाणी आसक्त होतात. इंद्रिय विषयाच्या ठिकाणी आसक्त झाली रे झाली का मग मात्र त्याला परमार्थाला प्रतिबंध करत असतात. आणि जो व्यक्ती त्या इंद्रियाच्या मागं धावतात की नाही, तुकोबराय म्हटले की नाही, इंद्रियाच्या दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रियाने आम्हाला काय केलेले, दिन केलेलं आहे. दिन केलं म्हणजे फार दरिंद्री, फार गरीब केल्यासारखं झालेलं आहे. काय होतं, हे इंद्रिय जे जे म्हणती तेची ते पुरुष करती, ते तरलीचे न तरती विषय सिंधू. हा विषय सिंधू सामान्य आहे का? विषय सिंधू फार व्यापक आहे. या विषयरूपी सागरातून तरुण जाणं फार कठीण आहे. म्हणून आपण आपल्या इंद्रियांना काय करायचं, जागेवर आणण्याचं काम करायचं. उलट माऊलींची काहीतरी एका ठिकाणी ओवी, ते म्हणले आपली इंद्रिय जर आपल्या हातात येत असेल, आपल्या ताब्यात जर येत असेल, याच्यापेक्षा अजून कोणतं भाग्य असलं पाहिजे? इंद्रिय जर आपल्या ताब्यात जर येत असेल, याच्यापेक्षा अजून मोठं भाग्य कोणतं आहे? फार मोठं भाग्य आहे इंद्रिय ताब्यात आलेले. ओवी मला ते आठवत नाही. मग अशा प्रकारे काय करायचं? हे का येथ श्रवणाचे निपांगे विन श्रोतया होय लागे, हे मनाचे निजांगे भोगी जेगा. ती होई का म्हणताय का? नाही, ती नाही, इकडे दुसऱ्या अध्यायामध्ये ओवी आलेली ती. असं दे, चला आता मला पण आठवत नाही. म्हणून अशा पद्धतीनं काय करायचं, ह्या इंद्रियांना विषयांपासून या इंद्रियांना विषयांपासून अशा प्रकारे सोडून आणायचं आणि आपापल्या गोलकाच्या ठिकाणी स्थापन करायचं. गोलकाच्या ठिकाणी स्थापन करायचं, मग तेच तुम्ही डोळा घेरे सुख, म्हणजे ह्या डोळ्यांनी परमात्माच पाहायचा, कानाने परमार्थच करायचा, सगळ्या इंद्रियांनी परमार्थासाठी भांडण करायचं. अशा प्रकारे ह्या इंद्रियांना विषयाकडे जाऊ द्यायचं नाही. आपल्या आपल्या घरामध्ये दाबून धरायचं. लोभा की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेका. हा, माऊली सांगतात ना, इंद्रिया कळमा लागली म्हणजे इंद्रियांना एकमेकांमध्ये भांडण झालं, सुरू झालं. माऊली असं त्या ठिकाणी वर्णन करत असतात. मग अशा पद्धतीनं काय करायचं, जसे आपले घर आहे की नाही, घरातून मुलं बाहेर पडतात की नाही, मग काय केलं पाहिजे, घराचे दरवाजे लावून घेतले पाहिजे, म्हणजे मुलं घरातच राहतील ना. तसं ह्या इंद्रियांचे दरवाजे काय करायच्यात, लावून घ्यायच्यात. म्हणजे काय होतील, त्यांना आपापल्या गोलकाच्या ठिकाणी स्थापन केल्यासारखं होऊ शकतं. म्हणून चक्षुरादी बाह्य इंद्रियास परमार्थास प्रतिबंधक अशा विषय वासनांचा, स्वाभाविक विषय वासना वरच्या, इथं पण तसंच घेऊ शकतं. विषय वासनापासून आवरणे यास दम म्हणतात. विचार केला तर भरपूर याच्यामध्ये सापडण्यासारखं आहे. ओंकार महाराज तुम्ही म्हटलं तशी संगती लावायची म्हणलं तरी लावून घेऊ शकतो. मग ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय लक्षात घ्यावा लागेल आणि तशा पद्धतीनं मग ती संगती लावा लागेल. काय संगती माहिती का? याचा पहिला कुरुठा इंद्रिय येथोनी प्रवृत्ती कर्माती वे, ते निर्दळून घाली आधी ते निर्दळून घाली सर्व ध्येय, मग मनाची धाव पारशेल बुद्धीची सोडवण होईल. मनाची धाव पारशेल बुद्धीची सोडवण होईल. इतकेने थारा मोडेल या पापियांचा, तैसे राग द्वेष निमाले, मग ब्रह्मेचे स्वराचे आले, मग तो सुखभोगी आपुले आपण. अशा पद्धतीने सुद्धा त्याचा विचार आपण करू शकतो. सापडला का? भरपूर सापडतं, फक्त माझ्या बुद्धीवर लवकर आरूढ होत नाही. हा दोष आहे माझ्या बुद्धीचा जरा. असं पुढं पहा आपल्याला श्रद्धा. चला, दम तुम्हाला कळाला, धमक कळाली का तुम्हाला सगळ्याला? चला, आता ही धमक पण आपल्यामध्ये आली पाहिजे, कारण आपल्याला विचार सागर करायचा आहे. आणि ग्रंथकाराने एक एक मुद्दे असे स्पष्ट केलेले. पाठ झाल्याच्या नंतर आहे ना, तुम्हाला शंका असेल तर विचारून घ्या. आता पुढे पहा श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय? ब्रह्मात्मैक्य विद्येचा उपदेश करणारा सद्गुरू व
वेदांत वाक्ये यांच्या ठिकाणी असणाऱ्या अत्यंत विश्वासास श्रद्धा म्हणतात. बघा, श्रद्धा म्हणजे काय? ब्रह्मात्मैक्य विद्या. कोणती विद्या? कोणतं ज्ञान? आहे का नाही? अनेक प्रकारची विद्या आपल्याला पाहायला मिळतात, पण ती विद्या विचारात न घेता, कोणती विद्या? पोटाची खळगी भरण्याची पण विद्या आहेत का नाही? भरपूर विद्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात, पण या विद्येचा विचार या ठिकाणी केलेला नाहीये, कारण ती विद्या त्या ठिकाणी गौण विद्या आहे. मग मुख्य विद्या कोणती आहे? जीव ब्रह्माचं ऐक्य. जीव आणि ब्रह्म अशा दोघांचं ऐक्य, जे अशा प्रकारचं जी विद्या, जे प्रकारचं असं ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा विचार सांगणारे कोण आहेत? श्री गुरु, आहे का नाही? आता गुरूंना तोटा आहेत का? घरोघरी गुरु झालेत का नाही? आता तुम्ही भांडणं तडणं झाली तरी ते म्हणतातच तुम्ही त्याला कोणीतरी गुरु झाला, म्हणजे त्याला कोणीतरी मार्गदर्शन करणारा झाला, असं तुम्ही म्हणताय की नाही? त्याला इथं गुरु म्हटलं का? तो नुसताच गुरु आहे. कोणता गुरु आहे? तुकोबरांच्या भाषेमध्ये एक एक करती गुरु गुरु भोवती शिष्यांचा भारू, पूस नाय पायचारे मनुष्यापरी कुत्री ती. काय शब्द आला? एक एक करती. त्या कुत्र्यांचा कळप तुम्ही पाहिला का? एक कुत्रा असतो मोठा आणि बाकीचे त्याच्या मागे कुत्रे असतात, आहे का नाही? तसं हा एक कुत्रा असतो मोठा आणि त्याच्या मागं काय असतात? हे बाकीचे छोटे छोटे कुत्रे असतात. बरं, ते काय आत्मस्वरूपाचा बोध करतात का? बरं, ते कोणाला असं शिकवतात का? आता बरेच शिक्षण संस्था सुरू झाल्या, पण हे तत्वज्ञान कोणी कोणाला शिकवतं का? हे तत्वज्ञान कोणी कोणाला शिकवत नाही, आणि शिकवण्याची इच्छा तरी आहे का? कारण हे जीव ब्रह्मात्मक ज्ञान झालं म्हणजे हा बाजार बंद होणार, मग आपणच राहणार एकटे. मग तो चालन का सगळा? असं अशा पद्धतीचं हे सगळं हे चालणार नाही. मग काय करायचं? बाकीच्या विद्या शिकवायची. आणि कोणती विद्या खरी आहे? दिनकर महाराज तुमचं एक प्रामाणिक आहे तरी बघा, सद्गुरूविषयी त्यांनी किंवा तुकोबरा म्हणतात, दाता तोची एक जाणा, असे एक प्रमाणे बघा. किंवा ते दिनकर महाराज नको एक प्रमाण मी असं नाथबाबांचं ऐकलेलं होतं. ते आता आहे का दिनकर महाराज? नाही वाटतं. चल नसू द्या. आहे पण मला आठवण आहे आता नक्की. तुमचं एक प्रमाण होतं, ते मला तुमचं नाव आठवलं पण प्रमाण आठवणी, आहे का नाही? दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी, आहे का नाही? भगवंताचं तुकोबरायांचं एक प्रमाण असंच आहे की नारायण स्मरवी, भगवंताचं तुम्हाला स्मरण करून देतो, जीव ब्रह्माचं ऐक्य करून देतो. जो मिळवी सद्वस्तु ते श्रीकृष्ण त्याची गुरुमानी, असं आहे काहीतरी निम्म आठवलं मला. जो मिळवे सदवस्तू ते, सदवस्तू म्हणजे सत्य स्वरूप, जिचा कोणत्याही काळामध्ये बाध होत नाही. ती वस्तू कशी? त्रिकाला बाधित असणारी वस्तू. ती वस्तू कोणती? परमात्मा असणारी वस्तू. त्या वस्तूची जो जाणीव करून देतो, त्या वस्तूविषयी ज्ञान करून देतो, आहे का नाही? ती वस्तू कशी? सत्य वस्तू आहे. आणि सत्य वस्तूला दाखवतो कोण? हा गुरु. मग त्याला नाव काय आलं? सद्गुरू, आहे का नाही? सद्गुरू म्हणजे काय? सत्य वस्तूचं ज्ञान करून देतो त्याला सद्गुरू म्हणायचं. आणि बाकीच्या संसाराचं ज्ञान करून देतो तो कोण आहे? नुसता गुरु येतो, आहे का नाही? त्याला श्रीगुरू म्हणता येईल का? त्याला श्रीगुरू नाही म्हणायचं, त्याला नुसताच गुरु म्हणायचं. श्रीगुरू कोणाला म्हणायचं? सद्गुरू कोणाला म्हणायचं? अशा प्रकारे सत्य वस्तू परमात्मा वस्तूचं ज्ञान करून देतो त्याला सद्गुरू म्हणायचं. आणि कुठून ज्ञान करून देतो? त्याच्या मनाने देतो का ग्रंथातून देतो? ग्रंथ आहेत का नाही? ब्रह्मविद्येचा उपदेश करणारे ग्रंथ आहेत का नाही? इथं बघा काय दिलंय, ब्रह्मात्मक विद्येचा उपदेश करणारा सद्गुरू व वेदांत वाक्य. वेदांतामध्ये वाक्य आलेत का नाही? काही वाक्य अवांतर वाक्य पाहायला मिळतात, काही महावाक्य पाहायला मिळतात. आता त्यामध्ये अवांतर वाक्य कोणती आणि महावाक्य कोणती बरं ओंकार महाराज सांगा बरं. अवांतर वाक्य कोणती आणि महावाक्य कोणती? अहम ब्रह्मास्मी ब्रह्मास्मी हे महावाक्य. आणि जीव आणि परमात्म्याचं केवळ स्वरूप कथन केलेले, त्याचं फक्त आस्ती रूपाने ज्ञान आहे. परमात्मा आहे, परमात्म्याचं फक्त काय? आस्ती रूपाने ज्ञान, काहीतरी परमात्मा वगैरे आहे असं ज्ञान असतं फक्त त्याला. तो परमात्मा मी आहे असं मात्र ज्ञान नसतं, फक्त त्याचं स्वरूप कथन केलं जातं, त्याला अवांतर वाक्य म्हणतात. आणि महावाक्य काय? तोच परमात्मा तू आहे. 10वा जीव आणि ब्रह्माचं ऐक्य हा ज्या वाक्यामध्ये प्रतिपादन करून सांगितलं जातं ते ते महावाक्य. कोणतं महावाक्य? 10वा तू आहेस. आठवतं ना तुम्हाला? आता ते पुढं हळूहळू येणार आहे की नाही? 10वा तू आहे, असं अशा प्रकारचं वाक्य, त्याला काय म्हणायचं? महावाक्य. मग त्याला शास्त्रामध्ये कोणतं वाक्य म्हणतात? केवळ वाक्य. केवळ वाक्य म्हणायचं, आहे की नाही?
हा, मग श्री गुरु आपल्याला दोन्ही पण वाक्य सांगू शकतात. सुरुवातीला कोणतं वाक्य? तो परमात्मा आहे, ऐक नाही, जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास. शेवटी काय म्हणले? तो तूच आहे का नाही? तो तूच. याच्यात काय आलं? तो तू आहे, म्हणजे हे महावाक्याचा उपदेश केला. आणि आधी काय केलं? तो त्याचं असणारं कोणतं, त्याचं वर्णन कोणतं केलं? तर अवांतर स्वरूपाने, नंतर महावाक्य स्वरूपाने, असे 2 प्रकारचे वाक्य असतात. शास्त्रात त्याला केवल वाक्य असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग अशा प्रकारे सद्गुरू, कोणता सद्गुरू? ब्रह्मस्वरूपाच्या वस्तूचं ज्ञान करून देणारा, प्राप्ती करून देणारा सद्गुरू. त्या सद्गुरूच्या ठिकाणी आणि कोणतं अजून? महावाक्य, ऐका नाही, वेदांत वाक्य आहेत. त्या वेदांत वाक्याच्या ठिकाणी काय करायचं आपल्याला? वेदांत वाक्य यांच्या ठिकाणी असणाऱ्या अत्यंत विश्वासास, ऐका नाही, विश्वास कसा असला पाहिजे? अत्यंत विश्वास. त्याने सांगितलं ना, जसं शास्त्र सांगतंय की नाही, ते राज्य हे तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयीवरू. त्या शास्त्राने सांगितलं, हे राज्य काय? तृण म्हणजे गवताप्रमाणे आहे, याचा त्याग कर, त्याचा त्याग करावा. आणि हे विष घे आता, त्याला मात्र विरुद्ध म्हणू नको. तर विष पण त्या ठिकाणी घ्यावं. याला काय म्हणायचं? अत्यंत श्रद्धा. कुमारिल भट्टाचं वर्णन ऐकलं का नाही तुम्ही? कुमारिल भट्ट आणि त्याची वेदांतावर किती श्रद्धा होती. तर उंच कड्यावरून अशा पद्धतीनं वेद आणि जवळ घेऊन काय म्हटले होते? जर वेद खरे असेल तर. हा तर शब्द त्याने थोडा वापरला, म्हणून तर म्हणजे गवताची फक्त काडी लागली. किती वेदावरती त्याच्या ठिकाणी त्याची श्रद्धा होती बरं? भरपूर अशा प्रकारची श्रद्धा होती. यालाच म्हणायचं अत्यंत श्रद्धा. भरपूर असणारे, पुष्कळ असणारे काय? श्रद्धा. असे असणारे कोण आहे? सद्गुरू. म्हणजे ते कसे? आता श्रीगुरूचं लक्षण सांगायचं म्हणजे ते स्तोत्रीय असले पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे आणि दयाळू असले पाहिजे. मग हे त्यांचं पाहायचं का आपण आपलं पाहायचं? ते स्तोत्रीय आहे का, ब्रह्मनिष्ठ आहे का, दयाळू आहे? कोणाचं पाहायचं? आपण आपल्या अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पाहायचं, त्यांचं मात्र पाहायचं नाही. डॉक्टर जाधवबाबांचं एक उदाहरण असं ऐकलं की ते नेहमी सांगायचे त्यांच्या स्वामीविषयी. ते म्हणायचे काही एक बाई ते सुया घ्या, बिवे घ्या, पुवत घ्या, असं ते विकते का नाही, ती बाई विकणारी, तिचं काहीतरी नाव आहे, ते आता आठवत नाही. मग ते सगळे विकताना ती म्हटली ही कांडी पण घ्या. तर ती कांडी ते म्हणले ह्या कांडीचं काय? ते म्हणले ही कांडी अशी का तुम्ही ज्याला जर कांडी लावा, वशीकरण, हा वशीकरणाची ती काय होती? कांडी होती. तर ते अशी म्हणली ही कांडी ज्याला लावाल का नाही, त्याच्या मनात काय चाललं हे तुम्हाला कळत आहे का नाही. तर ते मग म्हणला केवढ्याला कांडी? ती बाई म्हटली ही 2 रुपयाला कांडी आहे का नाही. मग म्हणली घेतो कांडी. ती कांडी घेतली आणि त्या बाईलाच कांडी लावायला लागला. तर ती बाई म्हणली मलाच कांडी लावायला लागला म्हणले. म्हणजे माझ्याच मनाला जाणू लागला. तर हे दुसऱ्याच्या मनातलं जाणायचं का आपलं जाणायचं? आपलं जाणायचं. दुसरा काय करतो हे नाही पाहायचं. पण त्याच्या ठिकाणी काय करायचं? ज्या अर्थी तो सत्वस्तूची ओळख करून देतोय त्या अर्थी त्याच्यावरती पूर्णतः आपण विश्वास ठेवायचा. कुठं? श्रीगुरूवरती, सद्गुरूवरती. आणि कुठं ठेवायचा? वेदांत वाक्यावरती. वेदांत वाक्य म्हणजे काय? तस्मात् शास्त्र प्रमाणांते कार्य व्यवस्थितो. अशा पद्धतीनं त्या शास्त्रावरती, शास्त्र म्हणले जे सांडावे ते राज्य हे तृण मानावे, अशा प्रकारचं ते वेदांत वाक्य आहे. त्या वेदांत वाक्यावरती अशा प्रकारे काय करायचं? आपण विश्वास ठेवायचा. यांच्या ठिकाणी असणारा अत्यंत विश्वासास श्रद्धा म्हणतात. यांच्या ठिकाणी विश्वास कसा असला पाहिजे? अत्यंत असला पाहिजे. आणि जर विश्वास जर नसेल तर वैद्याकडे समजा तुम्हाला नेलं आणि त्या वैद्याने दिलेलं औषध आहे, डॉक्टरने दिलेलं औषध आहे, आणि त्या डॉक्टरचा जर तुम्ही दोष केला आणि औषध जर असं लाथोळून दिलं तर तुम्ही बरे व्हाल का? नाही होणार. माऊली म्हणले का नाही का वैद्या ते करे साळा, रसो सांडे पाय खोळा, तो रोगी जीवी जिवाळा सवता होय. तो रोगी आणि त्या आजारातून कधी मुक्त होईल का? नाही होणार. मग काय केलं पाहिजे? त्याने वैद्याचा द्वेष नाही केला पाहिजे. साळा करणं म्हणजे त्याचा द्वेष करणं, मस्तर करणं. आणि रसू सांडी पाय खोळा, आणि पायाने जर असं औषध लाथळलं हे पण काही योग्य नाही. म्हणून त्याने वैद्याचा द्वेष करू नये आणि त्या औषधाचा मात्र द्वेष करू नाही. तसं ह्या ठिकाणी वैद्य कोण आहे? तर श्रीगुरू हे वैद्य आहे. आणि वेदांत वाक्य काय? हेच अशा प्रकारचं औषध आहे. मग ह्या वैद्यावरती आणि औषधावरती अत्यंत श्रद्धा असली पाहिजे की नाही, विश्वास असला पाहिजे की नाही. तसं सद्गुरू आणि वेदांत वाक्य यांच्या ठिकाणी काय? विश्वास असला पाहिजे. विश्वास म्हणजेच श्रद्धा असं म्हटलं जातं. भगवंताने 4थ्या अध्यायात बोललं की नाही की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा सहित इंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परम शांतिम आचरेण अधिगच्छन्ति.
म्हणजे हे ज्ञान कोणाला प्राप्त होतं? श्रद्धावानालाच अशा पद्धतीचं ज्ञान प्राप्त होतं. ज्याच्या ठिकाणी श्रद्धा नाही त्याला ज्ञान प्राप्त होईल का? त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. मग श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धात्रय विभागचा 17वा अध्याय पहा, तुम्हाला श्रद्धा 3 प्रकारची पाहायला मिळेल. पण इथं मात्र कोणती श्रद्धा? शुद्ध सत्वगुणाची असणारी श्रद्धा वेदांत वाक्य आणि श्रीगुरूवरती ठेवली तर आपल्याला अशा पद्धतीनं श्रद्धा होऊन मोक्षाला ते कारण ठरू शकतं. ठीक आहे, पुढे पहा. उपरम हा वेळ अजून शिल्लक ना, थोडा वेळ राहिलाय, करू आपण आता पटापट. तरी पण मागचं सांगायला सुरुवात नाही केली. बाकीच्या बहुतेक पाठामध्ये मागचा अनुवाद केला जातो आणि मग पुढच्या गोष्टींचा विचार केला जातो. तर थोडक्यात तुम्ही अनुवाद केला होता म्हणून जास्त काही विचार नाही घेतला. चला पुढे पहा आता. उपरम. उपरम म्हणजे काय बरं? दादा नेहमी सांगतात आपल्याला, आहे की नाही, जर तुम्ही संसार करता करता जर तुम्हाला उपरम किंवा उपरती समजा झाली तर तुम्ही संसाराचा त्याग करू शकता. हे उपरम उपरती म्हणजे काय? वैराग्य होणं, आहे का नाही. एखाद्याला संसार करता करता काय माहिती, कदाचित वैराग्य होऊ शकतं, कदाचित त्याला उपरती होऊ शकते. मग उपरती होणं, उपरम होणं, आहे का नाही, हेच काय एक प्रकारचं वैराग्य आहे. हे कुठं आलं? समाधी षटकामध्ये आलेलं आहे. त्या उपरम किंवा उपरतीलाच काय म्हटलं तर संन्यास पण म्हटलं जातं, आहे का नाही. संन्यास शब्दाचा अर्थ काय केला आपण? संन्यास शब्दाचा अर्थ संन्यास. स म्हणजे मला असं वाटतं तत्वानुसंधान ग्रंथामध्ये असं म्हटलं जातं की निषिद्ध कर्म आहे त्या निषिद्ध कर्माचा त्याग करायचा आणि विहित कर्माचा स्वीकार करायचा. म्हणजे संन्यास कशाचा करायचा? कशाचा न्यास करायचा? तर निषिद्ध कर्माचा न्यास करायचा, आहे का नाही. मग निषिद्ध कर्म टाकून द्यायची आणि विहित कर्माचा स्वीकार करायचा, यालाही त्या ठिकाणी संन्यास असं म्हटलं जातं. ही संन्यासाची व्याख्या, त्याचा काहीतरी एक श्लोक आहे, मला काही तो आता आठवत नाही. म्हणून काय करायचं तर बघा, आता पुढं वाचा. विहित कर्माची साधनं. तुम्हाला वेद करायचं का नाही? यज्ञ कर्म करायचं का नाही? मग यज्ञ कर्म करत असताना काय काय असलं पाहिजे आपल्याला? स्त्री पाहिजे का नाही? मुलं पाहिजे का नाही? आणि स्त्री पाहिजे, मुलं पाहिजे, आणि त्या यज्ञासाठी आपल्याला साधनं पण पाहिजे ना, साधनं पाहिजे. आपल्याला यज्ञ करायचं, लोकांची स्त्री आणून चालेल का? रामाने यज्ञ केला, कोणती स्त्री आणली बरं? आपलीच पत्नी, तिचा पुतळा तयार केला ना, आपल्याच पत्नीचा पुतळा तयार केला. म्हणजे हे सगळं काय? हे सगळे वेदविहित कर्म आहे का नाही. म्हणजे जर आपण लग्न करायचं झालं तर कशा प्रकारे लग्न करतो? लग्न करताना गपमध्ये जातो आणि वकिलाला सांगतो हा सह्या करा वगैरे असं. हे लग्न वेदविहित आहेत का? हे लग्न वेदविहित नाही. वेदविहित कोणतं? देव ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न करणं, आहे का नाही. लग्न म्हणजे एक होणं. लग्न म्हणजे काय? एक होणं, दोघांचं ऐक्य होणं. इथून पुढं ते वेगळे नाही, आता दोघं एक आहे, अशा पद्धतीचं ते लग्न असतं. मग हे लग्न कसं करायचं? हे लग्न वेदाने सांगितलेलं आहे तशा प्रकारचं हे लग्न करायचं आहे. मग ते लग्न झालं. मग लग्न झाल्याच्या नंतर मुलं पण झाली, आणि मुलं झाल्याच्या नंतर पैसा अडका पाहिजे, पण तो कसा असला पाहिजे? वेदविहित असला पाहिजे. कसा वेदविहित? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जेवखानी. हे सगळं काय? वेदानेच सांगितलेलं आहे. आणि वेदानुसार मला वाटतं ज्ञानोबरायांच्या पण बऱ्याच ओव्या आलेल्या आहेत त्या ठिकाणी. काय ओव्या आहे? उत्तमची गती नाही, माऊलींचा काहीतरी त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे की हे संपत्ती जात आगवे ते हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्मी यज्ञ याजावे अनायासे. बघा बरं, अशा काहीतरी ओव्या आहेत, आहे का नाही. म्हणजे हे संपत्ती जात, हे संपत्ती जात आहे का नाही, हे सगळं आहे का नाही, ते काय करावं? हवन द्रव्य मानावं. हवन कशात करतो आपण? यज्ञामध्ये हवन करतो, आहे का नाही. मग जी ही यज्ञ सिद्धी जाय परीक्षा म्हणजे परमात्मा तो शिव होय संतुष्ट होय, ते हे सामान्य अन्न न होय, म्हणून या हे न म्हणावे साधारण अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्व येया. किंवा अजून त्याच्यामध्ये काहीतरी ओवे आलेले की काहीतरी म्हणून स्वधर्मी जे आर्जे ते स्वधर्मीची विनियोगी जे, मग उरे ते भोगी जे संतोषाशी. या यज्ञक्रिया उचिता यज्ञशा हवन करता, होत शेष स्वभावता उरे जे जे, ते आपले घरी
कुटुंबाशी भोजन करी. आता हे कुटुंबाला जर खाऊ घातलं तर ते काय होईल, ते भोगेची निवारी कल्मशाते, म्हणजे अशा प्रकारचे यज्ञ करून आणि घरच्याला जर खाऊ घातलं तर त्याच्या ठिकाणी असणारं कल्मश त्या पापाची निवृत्ती करते का नाही, अशा प्रकारे ते पापाची निवृत्ती करणारं आहे. मग काय करायचं, ते पापाची निवृत्ती करायला आहे, मग ते यज्ञ करून शिल्लक राहिलेलं अन्न आहे ते अशा प्रकारे आपल्या कुटुंबाला भोजन करण्याकरता आणून द्यावं. हे सुद्धा कशाने सांगितलेलं आपल्याला, वेदाने सांगितलेलं आहे ना, वेदाने सांगितलेलं आहे. आणि जर त्या बायका मुलाने एवढं सगळं खाऊ घातलं आणि ते पारमार्थाला तुम्हाला प्रतिबंध करू लागले तर काय करायचं, त्यांचा पण त्याग करायचा. का त्याग करायचा, ते म्हणले हो का पुत्र बंधू त्याचा तोडावा संबंधो, का खळो आले खटाळ्याशी. हे लोक कसे पारमार्थ करण्याला आपल्याला खटाळे आहे का नाही, कळो आले खटाळ्याशी शिव नाही लेंपो दोष आहे का नाही, त्याला शिव पण नाही आणि त्यांचे दोष पण त्या ठिकाणी पाहू नाही. का बरं, ते हो का काय ज्वेने घडे नारायण अंतराय होत माय बाप वर्जविते, त्याला वर्जित करावं. कोणाला, भगवंताला प्रतिबंध करण्याला जर हे अशा प्रकारे प्रतिबंध करत असेल तर याला काय करायचा, याचा त्याग करायचा. कोणी कोणी त्याग केला, प्रल्हाद, जनक, बिभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरती केली, याने सगळ्याचा त्याग केला का नाही. बस आपण काय करायचं, हे पारमार्थाला कळो आले खटाळ्याशी, हे खटाळ असेल तर काय करायचा, त्याग करायचा. पण कसा त्याग करायचा, विधीपूर्वक त्याग करायचा. का द्यायचं जागा सोडून, त्यांची पण परवानगी घ्यायची. तुम्हाला संन्यास घ्यायचा ना, सगळ्यातून मोकळं व्हायचं ना, नका तुम्ही बाकीचा विधीचा संन्यास घेऊ, पण असा संन्यास तर घेऊ शकता की नाही. आता इथून पुढं मला आग्रह करू नका, आता माझा परमार्थ आणि मी, बस आता विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा, एवढं तर करता येतं की नाही. आता तुम्ही आम्हाला प्रतिबंध करायचा नाही. कळो आले खटाळ्याशी, यांचा त्याग करायचा. तो का म्हणे त्यागे विन चुकी जेना भोग, यांचा काय करायचा, अशा पद्धतीनं त्याग करायचा. पण कसा करायचा, वेद विहित संन्यास घेताना कसं घ्यायचा, परवानगीनं संन्यास घ्यायचा आहे का नाही. आणि लग्न करायचं परवानगीनंच लग्न करायचं, म्हणजे वेदाला विचारूनच अशा पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टी करायच्यात. म्हणून काय म्हटलं की वेद विहित कर्माची साधनं काय काय आहे, स्त्री धन पुत्र यांचा विधीपूर्वक त्याग करायचा, म्हणजे विधीनं स्वीकार केला आणि विधीनेच त्याचा काय करायचा, त्याग करायचा असतो. आणि काय करायचं, हा त्याग का करायचा, कारण विषय काय आहे, विषयाप्रमाणे नाशक आहेत आहे का नाही. हे विषय काय हे बघा, कृष्ण सर्पाचं जर विष खाल्लं तर काय होईल बरं, एक शरीर आपलं पडू शकतं आहे का नाही. कृष्ण सर्पाचं विष असतं ना, ते फार जहाल असणारं विष असतं, ते खाल्लं तर काय होईल बरं, हा देह जाऊ शकतो आहे का नाही. पण हा देह जरी पडला पण पुढचा देह आहेच का नाही, आपल्याला पुढचा देह आपल्याला हायचे. पण जर ह्या विषयाने तुम्हाला जर खाल्लं समजा आहे का नाही. त्या दिवशी एक जण आम्ही जरा कीर्तनाला गेलो होतो, तिकडं म्हणले आज आमटी इतकी भारी झाली होती ना, म्हणलं आज आमटीनं तुम्हाला खाल्लं आहे का नाही. आता ही आमटी तुम्हाला आताच नाही खाणार, तुम्हाला वारंवार खाणार, कारण तुम्ही काय म्हणणार, चला आज परत तिकडे कार्यक्रमाला जाऊ का, मागच्या वर्षी आमटी भारी झाली होती आणि आता सुद्धा आमटी भारीची तिकडची, चला आमटी खायला. आमटी तुम्ही खाता का आमटीनं तुम्हाला खाल्लं. अनेक जन्माच्या विषय वासना अंतःकरणामध्ये आहेत का नाही, म्हणजे काय करतात, अनेक जन्म अशा पद्धतीनं काय करतात, ते पछाडण्याचं काम करतात. एक वेळेस शंकराचार्य म्हणतात कृष्ण सर्पाचं विष पचलं, पण मात्र म्हणले हे विषय काय फार विषयापेक्षा भयंकर आहे त्या ठिकाणी आहे का नाही. काय या बापाविषयाची मधुरता जने आवडे उपजे चित्ता, परिणाम विचारता प्राणहारे आहे का नाही. ते कसे विषय असतात, हा सवचोराचा सांगा तू. आता वेळ नाही राहिला नाही का, त्यांचा संघ कसा आहे, सवचोराचा म्हणजे फसवा असणारा चोर आहे का नाही. कुठपर्यंत, जवळ नगराचा प्रांतो सांडीचे ना, जोपर्यंत नगर आहे का नाही, गाव त्याची सीमा ओलांडली जात नाही तोपर्यंत त्याचं स्वरूप दाखवतो का, तोपर्यंत दाखवत नाही. गावची सीमा संपली का काय म्हणतो, आणि चला तुमच्या खिशामध्ये काय काय तेवढं काढून द्या. तसे हे काय, हे विषय ह्या ठिकाणी असे असतात. म्हणून काय करायचं बाबा, की ह्या विषयाप्रमाणे नाशिक समजून काय करावं, आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने जो ग्रहाधिकाचा त्याग, आत्मप्राप्तीच्या तीव्र इच्छेने, आणि जो ग्रहाधिकाचा त्याग म्हणजे सगळ्याचा अशा पद्धतीने काय करायचा, त्याग करायचा म्हणजे त्याला नष्ट करायचं नाही. ते त्यांच्या ठिकाणी त्यांच्या भाग्याने आहेतच आहे, पण तुम्ही काय करायचं, त्याच्यातून बाजूला व्हायचं आहे का नाही. कोणी उपरतीचा अर्थ थोडक्यात संन्यास असा करतो आहे का नाही. कोणी उपरतीचा अर्थ काय करतो, संन्यास असा त्या ठिकाणी
करतो. भरपूर बोलण्यासारखं जरी असलं तरी आता वेळ कमी आहे, उद्या याच्यावरती विचार करू. आता खाली एक समाधान पाहू आणि थोडं तितिक्षा पाहू आणि थांबून घेऊ वाटलं असतं. समाधान म्हणजे काय? मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्यास समाधान असं म्हणतात. आता मनाची एकाग्रता कुठं होईल बरं? विषयाच्या ठिकाणी होईल का? मन विषयाच्या ठिकाणी एकाग्र राहू शकतं का? मनाला विषयाच्या ठिकाणी सुख मिळू शकतं का? कारण विषय म्हणजे काय? सव चोराचा सांगा तू, आहे का नाही? काय? जव नगराचा प्रांतो सांडिजेना, म्हणजे विषयाच्या ठिकाणी सुख नाही. सुख कुठे आहे? आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख आहे. आणि तू कुराय कुठे? तुका म्हणे मग नैवृत्तीवरी सुखाचे शेजारी पोहडीनं. आपण कुठं झोपलो आता? सुखाचे शेजारी पोहडीनं. म्हणजे काही जरी झालं तरी आता हेच ऐका बा, याच्या वाचून दुसरं काही करू नाही. याच्यातच खरं काय? त्या ठिकाणी सुख आहे. म्हणून तुकोरा म्हणतात वृत्तीवरी आम्हा का सया येणे, ऐक नाही. एवढी आटाआटी काहीतरी आहे, मला पुढचं आठवत नाही. पण वृत्तीवरती यायचंच नाही. काय यायचं नाही? कारण मन कसं आहे बरं? मन फार व्यापक आहे. आणि या व्यापक मनाला काय दिलं पाहिजे आपण? व्यापकच काहीतरी दिलं पाहिजे ना. संकोचित देऊन चालेल का? संकोचित देऊन चालणार नाही. म्हणून अशा व्यापक मनाला, व्यापक काय आहे? परमात्म तत्व आहे. त्या व्यापक मनाला त्या असणाऱ्या परमात्मा तत्वाचाच भोग त्या ठिकाणी दिला आणि ते परमात्मा तत्वाच्या ठिकाणी स्थिर झालं. वास्तविक पाहिलं तर एकाएकी स्थिर होत नाही. पण काय? का जे या मनाची एक निके, जे देखल्या गोडीच्या ठाई सोके. मग अनुभव सुखाचे कौतुके दाविते जायचे. म्हणजे एकदा त्याला अनुभव आणि अशा पद्धतीनं ते सुख प्राप्त झालं की ते मन आता त्याला सोडून जातं का? जात नाही. पहिल्यांदा पोपट पिंजऱ्यामध्ये थांबत नाही, पण एकदा सवय लागल्यावरती सोडून जात नाही. तसं तुकोबराय म्हणतात आता कोठे धावे मन तुझे चरण देखल्या. म्हणजे आता चित्ताची एकाग्रता झाली का नाही? आणि कुठे एकाग्रता झालेली आहे? आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकाग्रता झालेली आहे. जेव्हा आपली आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकाग्रता होती ना, तेव्हा सगळं आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचे. आता काय तृष्णा, इच्छा, तहान, भूक वगैरे काय आहे का? काहीच नाही आता आम्हाला. आता आनंदाचे डोही, आनंद तरंग, अशी जी अवस्था होती नाही, त्यालाच त्या ठिकाणी समाधान म्हणायचं. हे समाधानाचं खरं उत्तर आहे. म्हणून म्हणतात हे मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्यास समाधान असे म्हणतात. आणि ते समाधान केवळ परमात्मा सुखानेच आपल्याला प्राप्त होऊ शकतं, अन्य मात्र दुसरं कशाने होऊ शकत नाही. तितिक्षा, क्षुधा, हा खालचा मुद्दा घ्या 6वा. क्षुधा, तृष्णा, शांत, उष्ण, रोग, पिशाच्या दिकापासून उत्पन्न होणारं दुःख, ते दुःख कष्टापासून जे सहन करणे त्यास तितिक्षा म्हणतात. आता हे परमार्थ करता असताना आपल्याला सगळ्या गोष्टी अनुकूल होतील असं सांगता येईल का? नाही. मग कधी कधी आपल्याला क्षुधा म्हणजे काय बरं? क्षुधा म्हणजे काय? भूक. आहे का नाही? क्षुधा म्हणजे भूक पण लागू शकते. भूकचं पण आपल्याला वेळेला अन्न मिळेल हे सांगता येईल का? नाही. तहान लागली, पाणी वेळेला मिळेल का? नाही. परत काय? शीत म्हणजे कधी कधी थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला थंडी पण लागेल. हे थंडी किंवा उष्ण, फार उन्हाळा आला, उष्ण किंवा अनेक प्रकारचे रोग व्याधी. आता सकाळी बसल्या बसल्या अगदी बसूच वाटत नव्हतं, पण लगेच तितिक्षा मला जाणवली. दादांबरोबर परिक्रमा करत होतो, तिकडं ते जेवण, आता ते परिक्रमावासी काही काही मंडळी आहेत, तिथं एक शब्द वापरला दादांनी. ते लोक जेवण तयार करायचे आणि जेवण ते कच्चंच तयार करायचे आणि त्याने काय व्हायचं? ढाळ लागायचा. दादांना फार मोठा त्रास व्हायचा. ते गोळ्या खायच्या बरं का. आणि मी म्हटलं हे लोक असं ऐकत नाही, याने केलं पाहिजे. मग त्याने मला एकच सांगितलं, मला विचारसागरामध्ये तितिक्षा आली का म्हणले तुम्हाला पाठ आहे का? बरं हा म्हणलं पाठ आहे, दाखव बरं म्हणून. मग त्याने म्हणून दाखवलं आम्हाला. महाराज माईक चालू झाला, माईक बंद करा मावळे महाराज. हां. मग ते म्हणले तितिक्षाची व्याख्या सांगा बरं. मग त्याला मी अगदी क्षुधा, तृष्णा, शीत, उष्ण, रोग, पिशाच्या दिकापासून होणारे दुःख, त्या दुःखांना कष्टा वाचून सहन करणं, याला तितिक्षा म्हणायचं आहे का नाही? मग मी म्हणले तेच म्हणतो की यांना कष्ट वाचून सहन करा. कोणाला? हे तहान, भूक, रोग, थंडी, उष्णता, पिशाच्या दिक आहे का नाही, भूत बाधा, याचं भय वाटतं का नाही? या सगळ्याला कसं सहन करा? यांना कष्ट वाचून सहन करा. म्हणजे फार दातवट काढायचं, फार वैतागून जायचं, फार दुसऱ्याला सांगायचं फार त्रास होतोय, काय करू, त्रास होतोय, या असं तोंडावरती काही आणायचं नाही. याशी हावभाव तोंडावरती आणायचं नाही. याला काय करायचं? सहज अशा पद्धतीने काय करायचं? सहन करायचं. सहज शब्दाचा अर्थ येतो लक्षात तुमच्या? सहज आहे का नाही? अहो आम्ही सहज तिकडे गेलो, सहज डोंगर चढून गेलो, सहज पाण्यातून पलीकडे गेलो, हे सहज आहे का नाही?
हे फार वैतागून गेलो असं नाही म्हणायचं. सहज म्हणजे आटापिटा न करता, कष्ट वाचून, मुकाट्याने वैताग न करता अशा पद्धतीने काय करायचं, त्याला सहन करायचं. आहे का नाही. यालाच त्या ठिकाणी तितिक्षा असं म्हटलं जातं. ठीक आहे ना. म्हणजे क्षुधा याचं दुःख असेल, तृष्णा याचं दुःख असेल, थंडी उष्ण याचं दुःख असेल, अनेक प्रकारची शरीराला व्याधी रोग असतात याचं दुःख असेल, भूतबाधेचं काही दुःख असेल, आहे का नाही. हे सगळ्यापासून उत्पन्न होणारं दुःख आहे ना, या सगळ्या दुःखांना कष्टा वाचून, वैतागा वाचून, शिल्ल्या वाचून, दात होठ काढल्या वाचून, आहे का नाही, अशा प्रकारे सहज सहन करणं, अशा प्रकारची जी मनोवृत्ती असते, इथं मनोवृत्ती शब्द घ्या, शंकराने याला मनोवृत्ती असं म्हटलं. अशा प्रकारच्या मनोवृत्तीला तितिक्षा असं म्हणतात. आता खालचा जरा थोडा मुद्दा थोडा लक्षात घ्या, थांबून घेऊ. समाधी षटकातील प्रत्येक साधनांच्या स्वरूपात किंचित फरक आहे. म्हणजे हे समाधी षटकाची साधनं पाहिले की नाही, या प्रत्येक साधनामध्ये किती फरक आहे, किंचित फरक आहे. बरं, मनाचा निग्रह केला, इंद्रियाचा निग्रह होत नाही का. बरं, इंद्रियाचा निग्रह केला मग श्रद्धा वगैरे येत नाही का. श्रद्धा जर झाली तर उपरम येतं, समाधान येतं, तितिश येतं. म्हणजे याच्यामध्ये जास्त फरक आहे का. फरक नाही, किंचित थोडा फरक आहे का नाही. थोडा फरक आहे, जास्त मात्र फरक नाहीये. म्हणून प्रत्येक साधनात किंचित म्हणजे थोडासा फरक आहे. म्हणून या सहांचे समाधी षटक असे एकच साधन म्हणतात. म्हणून या सहांना फक्त समाधी षटक असं एक साधन म्हटलं जातं. म्हणून अनेक साधनं मानायची नाही. बरं, याला 6 साधनं जर म्हटली असती तर किती झाली असते. मग हे 9 कोणती 9, विवेक, वैराग्य आणि मुमुक्षत्व, हे किती झाले असते 3, आणि हे झाली असते 6. तर किती झाली असते, 6 आणि 3 10 साधनं झाली असती. का 8 झाली असती, का 9 झाली असती. 9 साधनं झाली असती, बरोबर ना. हे 9 साधनं झाली असती, आहे का नाही. आणि शिष्टांचा संप्रदाय काय, किती साधनं सांगायची अधिकाऱ्याला. अधिकाऱ्याचं वर्णन करताना साधनं किती सांगितले, काय म्हणलं त्याला, साधन चतुष्टय. हा, आहे का नाही. गडबड नाही ना कोणाला अशी. हा, साधन चतुष्टय म्हटलं, आहे का नाही. मग किती साधनं सांगितली अधिकाऱ्याला, साधन चतुष्टय म्हणजे 4 साधनाचा विचार आला. आणि इथं जर आता ही 6 साधनं आणि 3 साधनं, 6 आणि 3 9 साधनं झाली असती. मग इथं विरोध आला असता, इथं विरोध आला असता. म्हणून किती साधनं मानायची, 4च साधनं मानायची. म्हणून समाधी षटकाला 6 साधनं मानण्याच्या ऐवजी एकच साधन त्या ठिकाणी मानायचं, आणि ही बाकीचे 3 अशी 3 आणि 1 4 साधनं मानण्याचा शिष्टांचा काय संप्रदाय आहे. बघा आता. म्हणून या 6 समाधी षटक असे एकच साधन मानतात. असे न मानले तर विवेक, वैराग्य, समाधी षटक 6 आणि मुमुक्षत्व ही अशी 9 साधने होतील. परंतु समाधी षटक हे एक साधन मानले म्हणजे 4च होतात, व 4च साधने मानण्याचा श्रेष्ठांचा संप्रदाय आहे. नकाशा नंबर 2 पहा, आणि तो तुम्ही तुमचा वैयक्तिक पहा. आपण त्याच्यावरती उद्या विचार करू. आता ह्या ठिकाणी थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य